पोलादपूर हरिपाठ महोत्सव 2025 मुळे पोलादपूरच्या आसमंतात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे हरिपाठाच्या ओव्या पसरल्यामुळे पोलादपूर पवित्र झाले। आयोजनासाठी पुढाकार घेणारे विकास शेठ गोगावले आणि सिद्धेश सेठ यांच्यासह मंत्री भरत शेठ गोगावले हे उपस्थित राहू शकले नसले तरी वारकरी मंडळींनी हा महोत्सव 2 दिवस आनंदानं उत्साहानं साजरा केला, असे बहुतकट उद्गार रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी काढलेत। 12 हरिपाठ भजनी मंडळांनी सहभाग घेतलेल्या हरिपाठ महोत्सवाच्या 2 दिवसीय आयोजनाची जबाबदारी विकास शेठ गोगावले मित्रमंडळ व सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वी करण्यात आली। महोत्सवाचं उद्घाटन मंत्रीपत्नी व माजी राज्य सभापती सुषमाताई गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं। हरिभक्तपरायण यशवंत महाराज खामकर आणि हरिभक्तपरायण दीपक महाराज दळसवडकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पडली। यावेळी ढवळीतील माऊली कृपा भजनी मंडळ विजेता ठरले तर बोरजचे संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ उपविजेते घोषित करण्यात आले। कोतवालचे कैलासवासी रामचंद्र महाराज पार्टे हरिपाठ मंडळाला तृतीय क्रमांक, सडवलीच्या विठ्ठल रखुमाई भजनी मंडळाला चतुर्थ क्रमांक, उत्तेजनार्थ पारितोषिक करंजेतील जननी कुंभजाई भजन मंडळाला जाहीर करण्यात आले। यावेळी हरिभक्तपरायण यशवंत महाराज खामकर यांनी भैरवी तर हरिभक्तपरायण दीपक महाराज दसवडकर यांनी पखवाजचे सोलो वादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलाय। हरिपाठ महोत्सव 2025च्या बक्षीस वितरण समारंभाला सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे, भाजपा उपाध्यक्ष मनोज भागवत, नायक मराठा समाज तालुकाध्यक्ष सुनील मोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लक्ष्मण मोरे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, नगराध्यक्ष स्नेहा मेहता, भाजपा तालुका अध्यक्ष वैभव चांदे, कापडे सहसंपर्क प्रमुख के तथा कृष्णा कदम, डॉक्टर संजय शेठ, डॉक्टर निलेश कुंभार, निवृत्ती महाराज मोरे, माजी सरपंच भरत सुरगे, नगरसेवक नागेश पवार व विनायक दीक्षित, सरपंच संघटना अध्यक्ष राकेश हुतेकर, बांधकाम कामगार सेना तालुका अध्यक्ष दत्ता मोरे, हरिभक्तपरायण अनंत घाडगे, युवा सेना शहर अधिकारी प्रसाद मोरे, नरेश सलगारे, राजेश डांगे, स्वप्नील चोरगे तसेच अन्य मान्यवर। मी जास्त वेळ बोलणार नाही। लक्ष्मणजी मोरे साहेब आणि संजय शेठ, डॉक्टर संजय शेठ यांना मी या ठिकाणी विनंती करतो। हरिपाठ महोत्सवासाठी क्रमांक जो आहे ते आमचे मित्र भजन सम्राट यशवंतजी महाराज हे जाहीर करेल। सर्वांना नमस्कार। मला ह्या प्रथम क्रमांकाचं कौतुक करावं असं वाटतंय। आतापर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आम्ही फिरलो, त्यांनी ज्या चाली घेतल्या ना, जे पावल्या खेळत होते, कोण कुठून येतो आणि कोण कसा जातो हे कळत सुद्धा नव्हतं। अप्रतिम चाली त्यांच्या होत्या। पावल्या चाली म्हणजे पावल्या, ह्या पावल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या। आणि वारकरीच असल्यामुळे चुका आम्हाला सापडत नव्हत्या। ज्या हरिपाठामध्ये काही जे शब्द उच्चार शब्दांच्या चुका त्या सापडत नव्हते, की बरेचसे शब्द असे असतात की ते चुकत चालतात, पण सापडत नव्हते। एक सापडली होती। आणि दुसऱ्या क्रमांकाचं सुद्धा सापडत नव्हत्या चुका। अप्रतिम झाला। सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या। आणि प्रथम क्रमांक ज्यांचा आलेला आहे, या प्रथम क्रमांकाचं बक्षीस जे जातंय माऊली कृपा भजनी मंडळ ढवळे यांना हे बक्षीस जातंय। एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी। विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ सडवली। चला चला महिला मंडळ चला लवकर। गुरुवर्य निवृत्तीदादा मोरे, हरिभक्त पारायण दगडू कदम, वैभवजी चांदे।
महत्वाचं वाक्यप्रयोग अभंगवाणी रचना वेगवेगळ्या पद्धतीने संत साहित्यामध्ये या ठिकाणी दिली. आपण माऊलींवरती काय बोलू शकतो? हरिपाठाचं चिंतन करणं, हरिपाठाचं मनन करणं बांधवलं या ठिकाणी प्रत्येक कुटुंबानं रोज या हरिपाठाचं फक्त पठण केलं किंवा हरिपाठ जरी आपल्या ती रोज निशा आपल्या हृदयामध्ये खिशामध्ये ठेवली तरी सुद्धा आपला उद्धार होईल एवढं महत्व हरिपाठाच्या 28 अभंग. आणि पाठ म्हणजे अभ्यास. हरिपाठ म्हणजे हरिनामाच्या महिमेचं स्मरण. संत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ रचला. हरिपाठ असती अभंग 28 विश्वासे रचिले ज्ञानदेव. आपण 27 अभंगाचा हरिपाठ म्हणतो पण प्रमाण त्याचं असं आहे. 28 अभंगाची रचना अत्यंत विश्वासानं माऊलींनी या ठिकाणी रचना केली. अभंगाचं रोज पठण करणे म्हणजे हरिपाठ करणे. माऊली या ठिकाणी सांगतात जे रोज हरिपाठ पठण करतात त्यांना मोक्ष मिळतो आणि त्यांचे जे पितर आहेत त्या पितरांना मुक्ती मिळते. हे शुद्ध ज्ञान माझे श्री गुरु निवृत्तीनाथांनी मला सांगितलं आणि म्हणून मी हरिपाठाची रचना केली असं माऊलींनी या ठिकाणी स्पष्ट मनानं हरिपाठाचा सरळ आणि साध्या भाषेत अर्थ सांगितला. आणि म्हणून बांधवलं या ठिकाणी माऊलींनी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिला. अखंड विश्वाचा आज अखंड जग ज्या तृतीय क्रमांक ज्यांचा आहे त्या संघाचं नाव आहे पुकारू का नको वैकुंठवासी हरिभक्त परायण रामचंद्र बाबा पार्टे कोतवाल. मनोजी भागवत, भरतजी चोरगे आणि कृष्णा कदम उपस्थित असलेले शिवसेनेचे दक्षिण रायगडचे सहसंपर्क प्रमुख सन्माननीय चंद्रकांतजी कळंबे साहेब, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय मनोज शेठ भागवत, पोलादपूर तालुका नायक मराठा समाजाचे सन्माननीय अध्यक्ष सुनीलजी मोरे साहेब, या नगराच्या नगराध्यक्ष सन्माननीय मेहता मॅडम, के कदम साहेब, वैभवजी चांदे साहेब, आदरणीय गुरुवर्य निवृत्तीदत्ता मोरे, भरतजी तुर्गे साहेब, आमचे निलेश शेठ कुंभार, डॉक्टर संजय शेठ, शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्मान निलेश जायरे. गेले 2 दिवस आपण या भक्तिनामाच्या गजरामध्ये मंत्रमुग्ध झालात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्या सर्व आयोजकांचं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जे हे परीक्षक पुण्यावरून या ठिकाणी थंडीमुळे थोडासा आवाज कमी आला बरं का, पण ठीक आहे. वारकरी सेवा प्रतिष्ठान पोलादपूर आयोजित पोलादपूर तालुका श्री विकास शेठ गोगावले मित्रमंडळ व सिद्धेश शेठ युवा मंच पोलादपूर. खरंच या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आयोजक मंडळींसाठी सरपंच राकेश भाऊ असतील, स्वप्नील भाऊ असतील आणि त्यांचे मित्र सहकारी ज्यांनी या हरिपाठ महोत्सवाला. तसं पाहिलं तर हरिपाठाची स्पर्धा कधी नसते, कारण हरिपाठ हे नामस्मरण आहे. माऊलींनी एक छोटासा ग्रंथ आपल्यासाठी दिलेला आहे आणि नामस्मरणाची कधी परीक्षा होत नाही. पण हा इतकं भव्य आणि दिव्य, हे बघा भजन स्पर्धा सगळीकडे होतातच, पण हरिपाठ स्पर्धा हे कोकणामध्ये म्हणजे महाड आणि पोलादपूर याच ठिकाणी पाहायला आम्हाला मिळालं. म्हणजे मी महाराष्ट्रात भारताच्या बाहेरही जातो, पण तिकडे हा ठिकाणी पोचू शकले नाहीत कालही आणि आजही. म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी ते काय वाटू नको. विकास शेठ मित्रमंडळ आणि सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या वतीने हा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये या शहरामध्ये साजरा झाला. मी म्हणेल कालही म्हणलो आजही म्हणलो की हे शहर पवित्र झालं.
तर हा पवित्र असा कार्यक्रम आमच्या माता भगिनी या तालुक्यातील हरिपाठ या ठिकाणी घेऊन आल्या आणि भक्तिमय वातावरणामध्ये संत मीराबाई, संत मुक्ताई यांच्या वेशामध्ये त्यांनी या ठिकाणी हरिपाठाचा आनंद आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पाहायला दिला. आणि आज जवळजवळ किती 12 हरिपाठांच्या टीमने या ठिकाणी भाग घेतला. हरिपाठ आपण सतत ऐकतो, आपण प्रत्येक गावामध्ये हरिनाम सप्ताहामध्ये तो असतोच, परंतु हे स्पर्धेचं युग आहे आणि मग आपण प्रत्येक जणामध्ये असताना भक्तिमय गुण कौशल्य त्याचं परीक्षण होणं गरजेचं आहे. आणि त्यातूनच जे आता पुण्यातून गुरुजी आले 2, ज्यांचं आपण भजन थोडंसं आपण भैरवी ऐकली आणि मृदुंगाचा नाद ऐकला आणि त्यांनी परीक्षण केलेलं आहे. म्हणजे आपल्यामध्ये संत परंपरेमध्ये जे काय अभंग आहे की